नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एकेकाळचा काळ आठवा. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विराट ते कोहली, रोहित शर्मा हे कुठलाही चेंडू जरी खेळायचे तरी तो रेकॉर्ड असायचा. खेळले नाही तरी रेकॉर्ड असायचा, खेळले तरी रेकॉर्ड व्हायचा. आज ती जागा आपले क्रिकेटचे महान फलंदाज, राजकीय क्रिकेटचे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी घेतलेली दिसतंय. नरेंद्र मोदी एकशे एक पराक्रम करत चालले आहेत, रेकॉर्ड. येत्या 10 जून रोजी म्हणजे 2 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान यांचा विक्रम मोडणार आहेत. नेहरूंचा विक्रम मोडणार आहेत मोदी. एक प्रकारे नव्याने इतिहास लिहिणार आहेत मोदी. नेहरूंचा विक्रम मोडणार आहेत. कसा? राजकीय इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले आहेत. त्या काळात नेहरू म्हणजे सर्व सबकुछ होतं. नेहरूंच्या उंचीचा नेता त्या काळात नव्हता. त्यामुळे नेहरूंना नेहमी ओके केलं जातं. तब्बल 4398 4398 दिवस जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. 4398. मोदी यांनी त्यांच्यावरही ताण केली आहे. मोदी येत्या 10 जून रोजी 4399 दिवस पंतप्रधान म्हणून पूर्ण करतील. म्हणजे येता 10 जून जो आहे 2 दिवसांनी, तो दिवस मोदींचा 4399 दिवस असेल. त्या दिवशी 4399 दिवस मोदी पंतप्रधानकीचे पूर्ण करतील. म्हणजे काय गंमत आहे पहा. मोदी म्हणजे कोणी कधी स्वप्नात विचार केला नसेल की काँग्रेसची सत्ता जाईल आणि तिथे भाजपची सत्ता येईल, भाजपचा पंतप्रधान असेल आणि तो एक एक निवडणूक नाही 3 निवडणुका जिंकेल. मोदी आहे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सुरुवातीला काम पाहिलं. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची इकडे महाराष्ट्रात किंवा देशात फारशी चर्चा नसायची. मोदी हा संघ परिवारातला माणूस. पण 2014 मध्ये परिस्थिती अशी तयार झाली की नरेंद्र मोदी मैदानात उतरले, दिल्लीत आले आणि मग मागे वळून पाहिलं नाही मोदींनी. सर्व हातखंडे वापरून मोदींनी देशाच्या राजकारणावर कब्जा मिळवला आणि आज मोदी म्हणजे सबकुछ असं गणित झालेलं आहे. मोदींनी वयाची 75वी ओलांडली आहे. वयाच्या 75मध्ये ते रिटायर होणार, राजकीय संन्यास घेणार अशी चर्चा होती. पण त्याने तसं काही संन्यास वगैरे घेतलेलं नाही. त्यांच्या भाजपच्या माणसांनी सांगितलं की बाबा तसं काही भाजपमध्ये ठरलेलं नाही किंवा संघातही ठरलेलं नाही की माणूस 75 वर्षाचा झाला की त्यांनी रिटायर व्हायचं, असं काही ठरलेलं नाही. त्यामुळे मोदी कंटिन्यू करतील. तिकडे संघचालक मोहन भागवत हेही कंटिन्यू करतायत. हे एक वेगळं रसायन आहे, केमिस्ट्री आहे, ते नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला मिळालं आहे. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने आपली सत्ता
आपलं सत्तास्थान भक्कम करतायत, तसतसे त्यांची टीका करायची संख्याही वाढते. म्हणजे बंगाल कधी एकेकाळी भाजप जिंकेल अशी कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. म्हणजे विरोधकांची सर्वात हुकमी जागा, हुकम राज्य म्हणजे बंगाल असं मानलं जायचं. पंतप्रधान पदाचा दावेदार विरोधकांचा म्हणून चर्चा व्हायची तर राहुल गांधी नंतर ममता बॅनर्जी यांचं नाव असायचं. त्या ममता बॅनर्जी या निवडणुकीत या व्हायच्या लंब्या झाल्या, त्यांचा पक्ष तर लंबा झाला, धुवा उडाला. पण स्वतः ममता दिदी सुद्धा विधानसभेत पडल्या. ही गोष्ट नरेंद्र मोदी नावाचा एक माणूस करू शकतो. आणि 1-2 दिवस नाही, तब्बल आता 3 निवडणुका झाल्या म्हणजे तब्बल 12-13 वर्ष मोदींचा करिश्मा आहे. मोदीच्या नावावर मतं मिळत आहेत, मोदीच्या नावावर निवडणुका जिंकतोय भाजप. हे वास्तव कोणी नाकारणार नाही. मोदी आहे म्हणून मुमकिन आहे. आता पण नेहरू होता म्हणून ते मुमकिन होतं. नेहरूच्या नावावर काँग्रेसने रेकॉर्ड केले, विक्रम केले. काँग्रेसच्या नावावर दगड सुद्धा निवडून यायचा असं त्यावेळेला म्हटलं जायचं. आज ती परिस्थिती मोदींच्या नावावर आहे. मोदींच्या नावावर दगड धोंडे निवडून येत आहेत. ते हे काळाचा महिमा आहे. पण हे देशाची जी नाडी आहे जी मोदींनी ओळखली आहे त्या हिशोबाने पत्ते पडत आहेत. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही मान्य नाही. राहुल गांधी यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं आहे की मोदींचं सरकार पडणार आहे. या वर्षात, एका वर्षात मोदींचं सरकार पडेल, जाणार आहे. लिहून घ्या. हे राहुल गांधीने ठणकावून सांगतात. राहुल गांधी गेल्या या आठवड्यात त्यांच्याकडे काय कुठली आकडेवारी आहे, कुठलं काय मसाला आहे की ॲटम बॉम्ब आहे काय, पण ते म्हणतात की आता वर्षभरात मोदी जाणार. कारण मोदींच्या विरोधात लोकांमध्ये जबरदस्त रिॲक्शन आहे, लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे आतून म्हणजे ही सिस्टीम जी आहे आतून कोलॅप्स होत आहे असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. अर्थात विरोधकांना असं बोलावंच लागतं, नको त्या गोष्टी किंवा नसतील त्या गोष्टी सांगाव्या लागतात. आणि ते सध्या राहुल गांधी करतायत. येती निवडणूक आता 2029 मध्ये आहे, लोकसभा आणि विधानसभा. ही 2029ची निवडणूक आपण लढवणार असं मोदींनी मागेच जाहीर केलं आहे. या वयातही मोदी भाजपला आणि देशाला एखाद्या तरुणासारखे नेतृत्व देत आहेत. नेतृत्व करताना त्यांचं वय आडवं येताना दिसत नाही आहे. 75 वर्ष झाले आहेत ते. आणि अशी तब्येत राहिली तर अजून 5 वर्ष आरामात मोदी देशाला सर्व्हिस देऊ शकतील. त्यांच्या तोडीचा माणूस दूरपर्यंत दिसत नाही आहे. ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे मोदींच्या वारसाची, तर मोदींचा वारस म्हणजे अमित शहा. म्हणजे माणसं आहेत कुठे, म्हणजे त्या नेत्याची तेवढी लोकप्रियता असलेली आणि लोकमान्यता असलेली नेते मंडळी कमी होत चाललेली आहे. त्यामुळे एकूणच आव्हान मोठं आहे. हे आव्हान विरोधकांपुढे आहे. विरोधक जवळपास नष्ट होत चाललेले आहेत पुढच्या निवडणुकीत, म्हणजे 2029 मध्ये 3-3.5 वर्षांनी. मला विरोधी पक्ष शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती राहील. तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा. नमस्कार.